सुप्रभात मित्रांनो, मी तुम्हाला आज घेऊन जात आहे प्रसिद्ध ठिकाण मानकेश्वर येथे, जे की प्रसिद्ध आहे हेमाडपंथी वास्तुशैलीने समृद्ध अशा शिवमंदिरासाठी। ह्या मंदिराचा इतिहास काय, ह्या गावचा इतिहास काय, तसेच ह्या शैलीला हेमाडपंथी शैली असे का म्हटले जाते ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर चला जाऊया मानकेश्वर। आपण एक अर्ध्या ते पाऊण तासाच्या प्रवासानंतर मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत। पाठीमागे तुम्ही मंदिर पाहू शकता, जे की एक हेमाडपंथी शिवमंदिर आहे। येथून तुम्ही भोमून येऊ शकता। भोमून 14 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। तसेच बार्शीवरून तुम्ही ही बसद्वारे येऊ शकता, जो की एक 16 किलोमीटर डिस्टन्स आहे। जर तुम्हाला रेल्वे न्यायचं असेल तर बार्शी हे एक नियर बाय स्टेशन आहे, तिथून तुम्हाला 16 किलोमीटर्स आहे। त्याला हेमाडपंथी का म्हणले जाते, त्याचा एक इतिहास आहे। 1257 ते 1294 या काळामध्ये जे देवगिरीचे यादव होते, त्यांच्या राज्यामध्ये हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंथी नावाचे एक वास्तुविशारद होते। त्यांनी ही शैली विकसित केली, म्हणून ह्याला हेमाडपंथी शैली असे बोलले जाते। ही शैली 13व्या शतकापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटते। अशी खूप मंदिरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात, जे की हेमाडपंथी शैलीचे आहे। त्याबद्दल असा इतिहास आहे की जेव्हा अफजल खान विजापूर सुलतानातून कर्नाटक विजापूर सुलतानातून कोकणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी जात होते, त्यावेळेस त्यांनी पंढरपूर आणि तुळजापूर या मंदिराबरोबरही ह्या मंदिराचा दुरुस्त केला होता। तसेच जेव्हा औरंगजेब 27 वर्षासाठी दक्षिणेत होते, तेव्हाही त्यांनी ह्या मंदिराचा दुरुस्त केला आणि त्यामुळे ह्या मूर्ती वगैरे थोड्याशा अशा कट वगैरे झालेले तुटलेल्या अवस्थेत आज पण असं बोललं जातं की हे जे मल्लिकार्जुन किंवा मानकेश्वर मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूला अजून 7 मंदिरे होती। ती मंदिरे आक्रमणामुळे किंवा काही कारणामुळे आता सध्याला पाहायला नाही मिळत, ते उद्ध्वस्त झालेले आहे।
बागेश्वर मंदिर म्हणतात, तर ह्या गावातील लोक ह्या मंदिराला मल्लिकार्जुन मंदिर असे देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा लोकांना मंदिर असे नका विचारू, कारण मंदिर म्हटलं लोक म्हणतात कोणते मंदिर, त्यापेक्षा लोकांना हे विचारा की सटाई मंदिर कुठे आहे. सटाई मंदिरच्या साईडला हे आपल्याला मल्लिकार्जुन मानकेश्वर मंदिर पाहायला मिळते. सटवाई मंदिर जे लहान मुलं असतात 2-3 वर्षांचे, त्यांचा जावळ काढायचा कार्यक्रम इथे केला जातो. तसंच ह्या सटवाई देवीला आपण नियतीची किंवा नशिबाची देवता म्हणतो. इथे बकऱ्यांचा वगैरे बळी दिला जातो व त्याचा नैवेद्य देवीला दिला जातो. हे गाव वसवण्यामागे असा इतिहास आहे की त्या काळात खरात कुळातील रत्नपारखे एक शूरवीर योद्धे होते. त्यांनी समाजासाठी खूप काही केले होते. त्या शूरवीरांपैकी नरसिंहराव रत्नपारखे यांनी हे गाव वसवण्यात मोठे योगदान दिले असे बोलले जाते.